हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल श्री राम कृष्ण हरि। हर साल की तरह इस साल भी अखंड हरिनाम सप्ताह और श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण रविवार दिनांक 23 फरवरी 2025 से 2 मार्च 2025 तक मनाया जा रहा है। इस साल श्री लक्ष्मी नारायण मंदिर कोली सेक्टर R3 पुष्पक नोड वडघर तालुका पनवेल जिला रायगढ़ इस जगह श्री लक्ष्मी नारायण स्थापना उत्सव सोहरा भी आयोजित किया गया। ये साल इस सप्ताह सोहरा का 14वां साल है। इस हरिनाम सप्ताह में धार्मिक कार्यक्रम जैसे प्रवचन, हरिपाठ, भजन, हरि कीर्तन कार्यक्रम आयोजित किए गए। तो आइए हम भी शामिल हो जाते हैं इस हरिनाम सप्ताह में। लक्ष्मीनारायण सप्ताह थोड़ा साजरा पहिली लोक जातात नाही ते भगवंताची लक्ष्मीनारायणची कृपा आहे म्हणून तुम्हाला मंडळाला पुढे का सांगितलं की महिला मंडळाची ताकद आहे, शक्ती आहे, तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान आमच्याकडे जसं शेवटच्या क्षणी आपल्याला स्मरण होईल तशी तशी पुढची योगी प्राप्त होईल। यांची देवता देवान म्हणजे देवलोक। देवलोक म्हणजे कोणते लोक? इंद्र, चंद्र, सूर्य, अग्नी हे ज्या काही देवता आहेत ते देवलोक। त्याचं स्मरण केलं तर आपल्याला देवलोक प्राप्त होतो। लक्षात घ्या, जसं स्मरण करत होतं जर आपले आई वडील लक्षात घ्या आणि काही अज्ञान आहे, जसं ज्ञान आहे तसं अज्ञान आहे, जसं विद्या आहे तसे अविद्या आहे आणि अविद्या करणारे जे काही आहे तर त्यांना ते स्मरण झालं तर त्याला भूत प्राप्त होतो। आणि म्हणून सांगतात की अरे बाबा तू माझ्याकडे मन लावलं, माझं सतत नामस्मरण केलं आणि शेवटच्या क्षणी हे जरी सोडताना तुला माझं स्मरण झालं तर तुला मोक्ष प्राप्त होईल, वैकुंठ धाम प्राप्त होईल। म्हणून हे एक घटनाटोप आहे आपल्या पूर्वजांनी की आपल्याला काही बळ नाव दिलेले, पारायणाचं नाव दिले, नामस्मरणाचं काय आहे अल्पवती, अल्पवती प्रत्येक काय करतात महाराजांच्या डोके घालून पुढे जातात। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। नामातून चिंतन
चिंतन चालू होतं बघा. कोणी नामातून चिंतन करत असं पाहिलं माता भक्ती भेटली बरमंत तिने मार्ग काढला चौपटाचा. अहंकार तमोगुण रजोगुण सत्वगुण हे कदा नाही होतो. आपण गुरु करत नाही तोपर्यंत आपला अहंकार जात नाही. लक्षात घ्या, हा महत्वाचा भाग आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. ब्रह्मा विष्णू आहे म्हणून गुरुत्व ज्ञान आहे. हे ज्ञान नामस्मरण साधन पै टोपे गळतील पापे जन्मांतरीची नलगती तायात मध्ये आलेलं आहे. ज्ञानतेमध्ये आले हे ज्ञान पैगा बघे. ते ज्ञान कसं आहे? बरोबर आहे. बरोबर म्हणजे आता असं चांगलं आहे चुकीचं आहे हे आत्मसात करा. हा बॅलन्स आहे. ज्याचा आपल्याला आपल्या मंदिरामध्ये यायचं आहे हे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे. बरोबर आहे. तसं भक्ती मार्गामध्ये आपल्याला जर यायचं असेल तर दानवड का ते प्रवेशद्वार दानवड काय जातं प्रवेशद्वार आहे. म्हणून सेवायचं आहे हे कारण भक्तीचं एक दानवड त्यांचे प्रवेशद्वार आहे. म्हणून संतांची सेवा करायला पाहिजे. कारण संतांकडे ज्ञान आहे. म्हणून आजूबाला उत्तम ज्ञान बाबाचे असे तुझ्या मनामध्ये तुझ्या संतांना शरण जा. कारण संत म्हणजे ज्ञानाची सेवा हा त्यांच्या उपक आहे. श्री लक्ष्मीनारायण प्रसन्न ग्रामस्थ मंडल कोल्ही पंचकृषीत आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. आज दिनांक 23/2/2025 रोजी आमचा सप्ताह संपन्न होत आहे. तो 2/3/2025 रोजी समाप्त होणार आहे आणि कीर्तन सेवा रात्री 8:30 ते 10:30 पर्यंत होणार आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यायची आहे आणि सर्वांनी उपस्थिती दाखवायची. तसेच दुपारी महाप्रसादाचा सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे. महाप्रसादाची वेळ 12:30 ते दुपारी 2 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. तसेच संध्याकाळी सुद्धा भोजनाची व्यवस्था केलेली आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30 वाजेपर्यंत भोजन देण्यात येईल. त्याचा सुद्धा महाप्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यायचा आहे. तदनंतर कीर्तनासाठी सुद्धा इथे थांबून श्रवणरूपी आपण श्रवणरूपी तुम्ही प्रसाद घ्यायचा आहे. हे आपणा सर्व भाविक भक्तांना माझी नम्र विनंती. सर्वांनी सप्ताहामध्ये सहभागी होऊन आमच्या कार्याची शोभा वाढवी ही माझ्या श्री नकुल कृष्ण नाईक यांच्याकडून आपणास व ग्रामस्थांतर्फे माझी विनंती आहे.